श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशो अध्याय। श्री गणेशाय नमः। न लगे तीर्थाटन अहट योग्याधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निशिय तारती समर्थ सर्व कामना पुरवण अंती दावितीय सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी आपली व्हावी प्रख्याती हेची नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासही भाषण न करती कण्वाचे गृहाण जाती दृष्टांतरे जनपा ताडिती तरी क्रोध न यायची शित्नो तशाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ दुःख सुख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहात दरिद्री पीडित बहुत दीनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडते त्या माझारी 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अंतरी पटली खून यती ईश्वराश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकळ ब्रह्मांड नायका कृपा गहना भक्त पालका पापताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जनतयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निशे पण बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दृष्टांतरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान हे होऊनी सावधान चित्त ठेवूनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारे वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंठक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पाद
सर्पा झाला. बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहाकडे. वृक्षशाखा अलौकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तोच दिसत सर्पमय. पाहुणी आयेशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयाची मधुत्तरी. समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अवमान काही. देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सांडूनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पतरीत सत्वर्गे उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सांडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्र पोशिजे आनंदोनी मानसी. बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी. तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची. वार्ता नवरेची देण्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ या मंत्र जप आत्या आदरे. पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन. जाय ते पद रात्रंदिन प्रेमय विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर. सादर होऊनी ऐकावे इतिश्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत सदाभाविक परिसोत. पंचदशमो अध्याय गोड हा. श्री स्वामी चरण पर्णमस्तु. श्री अस्तु श्री भवन्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकाचे प्रापंचिक दैन्य दुःख हे दूर होते. त्यास धनसंपत्तीचा लाभ होतो. श्री स्वामी समर्थ.